जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून पावसाने दमदार एंट्री केली आहे आणि त्यामुळे या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये करण्यात आलेले नाला खोलीकरण असेल, पाझर तलाव असतील किंवा बंधारे हे या ठिकाणी ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहेत. आपण आता धरणगाव तालुक्यातल्या शेरी या गावामध्ये आहोत आणि आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर अत्यंत दिलासादायक असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आपण बघतो आहे की हा या ठिकाणचा पाझर तलाव होता आणि त्याचं या ठिकाणी काही दिवसांपूर्वी जे आहे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून ह्या पाझर तलावाचं खोलीकरण करण्यात आलं होतं. अशी वेगवेगळी कामं नाला खोलीकरणाची करण्यात आली होती आणि याचा मोठा फायदा आता या शेतकऱ्यांना होणार आहे आणि पहिल्याच पावसामध्ये या ठिकाणचं हे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आपण दुसऱ्या बाजूला देखील बघणार आहोत. आज तो पाझर तलाव या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे, साठवण बंधारा आहे आणि या ठिकाणी या पाझर तलावामध्ये देखील जे आहे पहिल्याच पावसामध्ये जे आहे हा जवळपास 100% भरल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि याचा मोठा उपयोग पुढच्या काळामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांना होणार आहे. आपण जर बघितलं तर एल निनोच्या प्रवाहामुळे यंदा पाऊस कमी होईल आणि त्याच्यामुळे जे आहे पाणी टंचाईची परिस्थिती जाणवू शकते आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून धरणगाव तालुक्यामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर नाल्यांचं खोलीकरण करण्यात आलं होतं आणि पाझर तलाव देखील तयार करण्यात आले होते आणि पहिल्याच पावसामध्ये तुडुंब भरले आहेत. आपल्या सोबत मंत्री गुलाबराव पाटलांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आहेत. भाऊ काय सांगणार? अत्यंत दिलासादायक चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. आपल्या माध्यमातून जे नाले पाझर तलाव खोलीकरण झालं होतं ते 100% भरले. आदरणीय नामदार महोदयांचा संकल्प आहे की शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. पहिला पाऊल शेतरस्ता आणि दुसरा पाऊल पाणी. शेतकऱ्याला दोनच वस्तूंची गरज या ठिकाणी आहे आणि नुकसानींचं संकट बघत असताना आज जर खोलीकरण हे झालं नसतं तर शेतकऱ्यांचं कित्येक नुकसान झालं असतं आपण या ठिकाणी बघतोय. आदरणीय नामदार महोदयांच्या माध्यमातून आपण CSRच्या माध्यमातून GPS मित्र परिवाराच्या माध्यमातून आपण 420 किलोमीटर धरणगाव तालुक्यात आपण सगळे नाले खोलीकरण करणार आहोत. त्याच्यावर आपण सिमेंट बांध या ठिकाणी बनवणार आहोत जेणेकरून पाणी कसं अटकवता येईल याच्यासाठी आपला प्रयत्न आहे. तर पहिला टप्पा हा 50 किलोमीटरचा आज पार झाला. काल सकाळी 10-11 वाजेपासून शेरी धार ह्या एका पहिल्या टप्प्याच्या मध्ये पाऊस पडला आणि पहिल्या टप्प्यात नाले तुडुंब भरले या ठिकाणी आपण बघतोय. मलाही आनंद वाटतोय, नामदार महोदयांनाही आनंद वाटतोय की माझा शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. ह्या पाण्यामुळे शेतकऱ्याची जी कपाशी असेल, उडीद मूग असेल, मका असेल याच्यासाठी आता पाण्याची आवश्यकता नाही असं तरी आज दिसतंय चित्र. पण वरुण राजाला नक्कीच आपली विनंती असेल, माझ्या शेतकऱ्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नको एवढंच आपण परमेश्वराने प्रार्थना करू. आणि या खोलीकरणाला तुम्ही सगळ्या लोकांनी शेतकऱ्यांनी सहकार्य केलंय. नामदार महोदयांचा संकल्प हा पाणीदार मंत्री म्हणून आहे, पण शेतकऱ्यांसाठी सुद्धा शेतकऱ्यांचा नेता आणि शेतकऱ्यांचे मंत्री म्हणून नामदार महोदय या ठिकाणी काम करताय. तर आपण बघितलं की 50 किलोमीटर पर्यंतचं जे काम पूर्ण झालं होतं त्या काम या ठिकाणी जवळपास 100% जे आहे या ठिकाणी तुडुंब भरलेले आहे नाला खोलीकरण. शेतकऱ्यांशी देखील बोलणार आहे. काय सांगणार, कशा पद्धतीचा आनंद आहे आज तुम्हाला? कारण या नाला खोलीकरणामध्ये जवळपास 100% भरलेले आहे पहिल्या पावसात. निश्चितच नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांनी मागेच जेव्हा या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली त्याच वेळेस सांगितलं होतं की येणारा काळ हा म्हणजे आपल्याकडे सर्व काही असेल पण पाणी नसेल. आणि हा दूरदृष्टिकोन त्यांनी लक्षात ठेवून एक संवेदनशील नेतृत्व म्हणून त्यांनी हे जे नाले आहेत आमचे आता आपण जे पाहत आहोत हे नाले आधी होते नव्हते असं नाही, परंतु ते उथळ होते, त्यांना खोलीकरण नव्हतं. त्याच्यामुळे हे पावसाचं येणारं जे पाणी आहे ते पावसाचं पाणी सरळ नाल्यामधून जास्त प्रमाणात जर का आलं तर आजूबाजूला असलेल्या शेतांचं देखील नुकसान करायचं. याच्याने झालं असं साहेब, नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून की हे नाल्यांना त्यांनी खोलीकरण केलं. ठिकठिकाणी आता हा जो आपण बंधारा पाहत आहोत असे ठिकठिकाणी छोटे छोटे बंधारे केले. याच्याने फायदा असा होणार आहे की आमच्या शेतांची सुरक्षितता तर झालीच, त्याच्यानंतर आम्हाला जे पाण्यापासून आम्ही वंचित होत होतो हा भाग जो आहे इथला शेतकरी हा चिवट आहे. आम्ही भेंडीचं पण उत्पादन घेतो सर, आमचे शेतकरी ते व्यापारी झालेले आहेत आणि ते भेंडी निर्यात करतात इथून. म्हणजे आम्हाला आर्थिक जर का सदनता आली असेल तर ते भेंडी पिकामुळे आलेली आहे आणि त्या भेंडी पिकाला पाणी लागतं. आणि जानेवारीपासून आमचा एरिया असा आहे की ट्यूबवेलचं पाणी असेल, विहिरींचं पाणी असेल हे कमी होतं. पण नामदार गुलाबरावजी पाटील साहेब असतील, प्रतापराव पाटील असतील यांनी हा जो दूरदृष्टिकोन ठेवला, शेतकरी हिताची जी बाजू मांडली, नाला खोलीकरणाच्या माध्यमातून पाणी अडवा पाणी जिरवा, निश्चितच याचा फायदा पाण्याच्या पातळी वाढण्यासाठी होणार. जमीन याच्या खाली येणारी सिंचनाखाली येणारी सर जमीन असं समजू आपण की 500-600 हेक्टरच्या आसपास तरी आली पाहिजे. 1000 हेक्टर जमीन आमची इथे आहे
आणि सर्व शेतकरी चिवट आहे. भाऊंचे हे आदर्श गाव आहेत आणि भाऊंनी हे जे केलं, मला मुद्दामून आपल्याला माध्यमांसमोर सांगावंसं वाटतं की 2006 मध्ये ज्याप्रमाणे अमरीशभाई पटेल यांनी शिरपूर पॅटर्न केलं, त्यानंतर 20 वर्षांनी असं संवेदनशील नेतृत्व गुलाबरावजी पाटील साहेब यांनी आम्हाला हे निर्माण करून दिलं. आणि आज आपण पहिल्याच पावसात पाहतोय की वाहणारं पाणी थांबलेलं आहे, थांबलेलं पाणी जिरणार आहे आणि जिरलेलं पाणी पुन्हा पिकाला मिळणार आहे. आणि शेतकरी हा कोणासमोर हात पसरणार नाही. ही फक्त जर का कृपा विठ्ठलानंतर असेल तर ती आमचे जे नामदार गुलाबरावजी पाटील साहेब आहेत त्यांचे आहेत. तर अशा पद्धतीने मोठा आनंद जे आहेत या ठिकाणचे शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत की जे काम दूरदृष्टी ठेवून मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं त्या काम या ठिकाणी सफल झालेलं आहे. आणि पहिल्या पावसामध्ये पाझर तलाव, नाला खोलीकरण असतील किंवा वेगवेगळे बंधारे असतील हे तुडुंब भरल्यामुळे आता पुढच्या काळामध्ये या परिसरातली जवळपास 1000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन, या जमिनीला या पाण्याचा फायदा होणार आहे. या परिसरातील शेतातल्या विहिरी जिवंत होणार आहे, जलस्रोत जे आहेत ते जिवंत होणार आहे आणि मोठा फायदा या ठिकाणच्या शेतकऱ्यांना यामुळे होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन चेतन शिंदे, किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.